आपण सर्वप्रथम क्रोम हे वेब ब्राउझर ओपन करून घेतलं आहे आणि त्यावर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in असं टाईप करून घेतलेलं आहे. एंटर दाबून सर्च केलेलं आहे. त्याच्यानंतर KYC पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे असं सांगितलं आहे. त्याच्यावर आपण क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकवयास सांगण्यात आलेला आहे. तो आधार कार्ड क्रमांक आपण टाकून घेऊ. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आपण इथे टाकून घ्यायचा आहे. आपण खाली दिलेला कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे असे क्लिक करावे आणि OTP पाठवा बटनावर क्लिक करा. OTP आपल्या मोबाईल नंबरवर आलेला आहे. आपल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP आपण इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली असलेल्या सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन झालेला आहे. इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारला आहे, तो इथे टाकून घ्यायचा. पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला त्यांनी कॅप्चा टाकण्यास सांगितलेला आहे. तो कॅप्चाही आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर खाली मी सहमत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करून खाली आपल्याला OTP पाठवा याच्यावर आपल्याला क्लिक करून पुढील पेजवर जावायचं आहे. तर आपण इथे कॅप्चा टाकून घेऊ जो आहे तो. त्याच्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून घेऊ आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करू. आपल्या पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईल नंबरवर OTP गेलेला आहे, तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट झाल्यानंतर आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव येईल. त्याच्यानंतर आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे, जो आपला असेल तो इथे सेट करायचा. त्याच्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होय करायचं आहे आणि दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर होय करायचं आहे. त्याच्यानंतर बरोबरची खूण करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपली इथे मेसेज येईल, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या झालेली आहे. धन्यवाद.